2026 ही तारीख महाराष्ट्राच्या राजकारणात अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे। निमित्त आहे स्थानिक स्वराज्य संस्थांमार्फत निवडून जाणाऱ्या विधान परिषदेच्या जागांच्या निवडणुकीचं। पण या निवडणुकीत सगळ्यात जास्त चर्चा रंगली आहे ती पुणे जिल्ह्याची। महायुतीमधील दोन पक्ष म्हणजे भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट या एका जागेसाठी आमने सामने उभे ठाकलेत। भाजपने एक फॉर्म्युला मांडलाय, तो म्हणजे जिथे आमचं संख्याबळ जास्त ती जागा आमची, आणि याच फॉर्म्युल्याच्या आधारे पुण्याच्या जागेवर भाजपने आपला दावा ठोकलाय। पण या दाव्यामागे मोठा नंबर गेम आहे। पुणे महानगरपालिकेचे सभागृह नेते गणेश बिडकर यांनी थेट 333 हा आकडा सांगितलाय। पण हा आकडा कशाचा आहे, नक्की पुण्याचं राजकीय गणित काय आहे, भाजपला पुण्यावर दावा करता येईल एवढं संख्याबळ खरंच भाजपकडे आहे का, आणि राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात कमळ कसं फुलणार, पाहूयात आजच्या नंबर गेम मध्ये। नमस्कार, मी शीतल आणि तुम्ही पाहताय ऑड इव्हन। आता पुण्याचा नंबर गेम काय आहे, तर पुण्याच्या या एका जागेसाठी होणाऱ्या निवडणुकीत एकूण मतदारांची संख्या साधारण 798 च्या आसपास आहे। यामध्ये महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद आणि नगरपंचायतींच्या सदस्यांचा समावेश होतो। जर आपण अधिकृत आकडेवारीवर नजर टाकली तर पक्षीय बलाबल कसं आहे ते सुद्धा सांगते। भारतीय जनता पक्षाकडे 309 सदस्य आहेत, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडे 298, तर शिंदे सेनेकडे 68 सदस्य आहेत। काँग्रेसकडे 48, शिवसेना ठाकरे गटाकडे 10, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडे 11, तर अपक्ष आणि इतर आघाड्यांकडे मिळून 50 पेक्षा जास्त मतं आहेत। या आकड्यांकडे पाहिलं तर महायुतीची एकूण ताकद 675 मतांच्या पुढे जाते। पण खरी सुरस ही महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी नसून ती महायुतीमधीलच दोन पक्षांमध्ये झाली आहे। आता या निवडणुकीत भाजपचे इच्छुक उमेदवार आणि पुणे महापालिकेचे सभागृह नेते गणेश बिडकर यांनी या संपूर्ण लढतीला एक वेगळंच वळण दिले। बिडकर यांच्या दाव्यानुसार भाजपकडे स्वतःची केवळ 309 मतं नाही आहेत, तर त्यांना स्थानिक आघाड्यांची सुद्धा मोठी ताकद मिळाली आहे। यामागचं बिडकर यांचं गणित काय आहे ते सुद्धा समजून सांगते। पहिलं म्हणजे भाजपचे स्वतःचे निवडून आलेले 309 सदस्य आहेत, दुसरं म्हणजे इंदापूर मधील कृष्णा भीमा विकास आघाडीचे 7 सदस्य आहेत, आणि तिसरं म्हणजे दौंड मधील नागरिक हित संरक्षण मंडळ विकास आघाडीची 17 सदस्य एवढ्यांची ताकद ही भाजपला मिळाली आहे। या सगळ्यांची एकूण बेरीज केली तर हा आकडा 333 होतोय। आता गणेश बिडकर यांनी हाच 333 चा आकडा थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या समोर मांडलाय। त्यांचा दावा आहे की राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडे सध्या केवळ 298 सदस्य आहेत, तर भाजप 333 मतांसह तब्बल 35 मतांच्या आघाडीवर आहे। याच आकड्यांच्या जोरावर ही जागा भाजपनेच लढवावी आणि जिंकावी असं बिडकर यांनी म्हटलंय। आता पुण्याच्या राजकारणात सुद्धा दोन भाग आहेत, एक म्हणजे ग्रामीण राजकारण आणि दुसरं म्हणजे शहरी राजकारण, आणि यामुळेच हा नंबर गेम जास्त इंटरेस्टिंग झालाय। पुणे आणि पिंपरी चिंचवड या दोन्ही महत्त्वाच्या महापालिकांमध्ये भाजपची एक हाती सत्ता आहे। पुणे महापालिकेत 165 पैकी तब्बल 119 सदस्य भाजपचे आहेत, तर केवळ राष्ट्रवादीकडे 27 सदस्य आहेत। तसंच पिंपरी चिंचवड महापालिकेत 128 पैकी 84 सदस्य हे भाजपचे आहेत, तर राष्ट्रवादीचे मात्र 37 सदस्य आहेत। म्हणजेच केवळ 2 महापालिकांमधूनच भाजपकडे 203 मतं आहेत। पण ग्रामीण भागात मात्र राष्ट्रवादीचं वर्चस्व आहे। जिल्हा परिषदेत 73 सदस्यांपैकी 51 सदस्य हे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आहेत, तर पंचायत समित्यांमध्ये जिल्ह्यातील 13 पैकी 11 पंचायत समित्यांवर राष्ट्रवादीचे सभापती आहेत, आणि 18 नगरपालिकांमध्ये राष्ट्रवादीचे 219 सदस्य आहेत, तर भाजपचे मात्र 90 सदस्य आहेत। आता पुन्हा येऊयात भाजपच्या 333 या आकड्याकडे। जरी भाजपने 333 हा आकडा मांडला असला तरी राष्ट्रवादी काँग्रेस मात्र ही जागा सोडायला तयार नाहीये। राष्ट्रवादीचा दावा आहे की ही जागा परंपरेने राष्ट्रवादीचीच आहे। याआधी या जागेवर राष्ट्रवादीचे अनिल भोसले हे आमदार होते। याशिवाय जिल्ह्याचे पालकमंत्री पद आणि जिल्हा परिषदेवर असलेली पकड यामुळे ही जागा राष्ट्रवादीलाच मिळावी असा आग्रह सुनेत्रा पवार आणि त्यांच्या समर्थकांकडून केला जातोय। राष्ट्रवादीच्या मते कागदावर त्यांचं संख्याबळ हे 344 ते 347 च्या आसपास आहे, जे भाजपपेक्षा जास्त असल्याचं दिसतंय। त्यामुळे ज्यांचे सदस्य जास्त त्यांची जागा या नियमानुसार
आकड्यानुसार ही जागा राष्ट्रवादीलाच मिळाली पाहिजे असं बोललं जात आहे. आता या सगळ्या नंबर गेम मध्ये दोन घटक हे अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत. एक म्हणजे शिवसेना शिंदे गट. शिंदेची शिवसेना 68 मतांसह पुण्यात तिसरा मोठा पक्ष आहे. हे 68 सदस्य कोणाकडे झुकतात त्यावर पुण्याचा आमदार ठरणार आहे. आणि दुसरा म्हणजे अपक्ष आणि छोटे पक्ष. जिल्ह्यात 26 पेक्षा जास्त अपक्ष आणि सासवडमधील जनमत विकास आघाडीसारखे गट आहेत. चुरशीच्या लढतीत ही मतं सुद्धा निर्णायक ठरतात. पण या सगळ्या पार्श्वभूमीवर ज्यांनी भाजपच्या 333 या आकड्याचं गणित जमवलंय ते भाजप नेते गणेश बिडकर यांनी या सगळ्याबद्दल ऑड इव्हनशी काय बातचीत केली आहे ते सुद्धा पाहूयात. पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका या महानगरपालिका तर आहेतच आणि याच्या भोवती शहरी राजकारण पूर्ण फिरतं आणि त्या व्यतिरिक्त ग्रामीण राजकारण ह्या दोन बाजू आहेत खरं तर पुण्यातल्या राजकारणाच्या. ह्या दोन्ही बाजूंमध्ये कसं तुम्ही संतुलन किंवा समतोल कसा राखणार आहात या सगळ्या? निश्चित जर का तुम्ही पाहिलं तर ग्रामीण भागाचा बाज हा एक तर नगरपालिका, पंचायत समिती, जिल्हा परिषद असा असतो. तर आणि त्यांचं प्रतिनिधित्व, त्यांच्या कामाची पद्धत इज डिफरंट. आणि महानगरपालिका आणि महानगरपालिकेतला अनुभव, महानगरपालिकेच्या माध्यमातून होणारी कामं हा एक विकासाचा मोठा भाग असतो. तर त्यामुळं निश्चितपणे तो संतुलन पार्टी साधावाच लागेल. जो कोणी उमेदवार असेल, जो कोणी कुठल्या विधान परिषदेचा आमदार येईल त्याला ग्रामीण भागात काम करावंच लागेल. आणि तो सुवर्णमध्य आम्ही साधू शकतो. आमच्या तिथं आमदार आहेत, ग्रामीणला पण आमदार आहेत. आमचा एक आमदार ग्रामीणला वाढेल भारतीय जनता पार्टीचा. अशा पद्धतीनेच आमचा तो आग्रह आहे की आमची ताकद ग्रामीणमध्ये पण वाढण्यासाठी आम्हाला ह्या पदाचा उपयोग होईल. या सगळ्यामध्ये खरं तर एकनाथ शिंदेच्या पक्षाला बाजूला ठेवून म्हणजे काही हे नाहीये, महत्त्वाचं आहे कारण की तोही पक्षाचा उल्लेख करणं. कारण की त्यांची 68 म्हणजे मतदार यादी जी पाहिली आम्ही 68 सदस्य त्यांच्याकडे सुद्धा आहेत. पण ते कोणाकडे झुकतील किंवा कोणाकडे त्यांचा कल आहे ते अद्याप म्हणजे दिसून येत नाहीये स्पष्ट. महायुती म्हणूनच आम्ही लढणार आहोत. ह्या पूर्ण महाराष्ट्राची निवडणूक आहे, त्यामुळे ही पुण्याची नाही. जसं ते आत्ता आमचं इथं कमी आहे तसं ठाण्याला आमची युती असणार आहे, साताऱ्यात आमची युती असणार आहे. आपण जर का बघितलं तर हिंगोलीत तर पक्षीय बलाबल न बघता हा आमचा पार्टनर आहेत, हे आमचे अलायन्स पार्टनर आहेत, हे पक्ष आहेत सोबत. त्यामुळे एकत्रित महाराष्ट्राच्या एकूण राजकारणाचा विचार आदरणीय देवेंद्रजी, आदरणीय एकनाथजी आणि आदरणीय सुरेंद्रराव पवार करतील. त्यातून ही जागा पुण्याची, पुण्यापुरता आमच्या कार्यकर्त्यांचा आग्रह की भारतीय जनता पार्टीला मिळाली. मग मला हेच विचारायचं की एका जागेसाठी मग जर तुम्ही सगळ्या जागांसाठी म्हणता की आम्ही पार्टनर आहोत किंवा मित्रपक्ष म्हणून किंवा एकत्र लढणार आहोत, तर मग एक जागा जिथं आपण पाहतोय की गेली अनेक वर्ष राष्ट्रवादीची परंपरागत जागा आहे असंही म्हटलं जातंय आता, किंवा राष्ट्रवादीकडून तसा दावाही केला जातोय. मग असं असताना तुम्ही का नाहीये मग त्या जागेसाठी काही कॉम्प्रोमाइज करू शकता? भारतीय जनता पार्टीची वाढलेली ताकद ही तुम्हाला कॅल्क्युलेट करावी लागेल. भारतीय जनता पार्टीचं पुणे महापालिकेत दुसऱ्यांदा आलेलं बहुमत, पिंपरी चिंचवडला आलेलं दुसऱ्यांदा बहुमत, जिल्हा परिषद मध्ये असलेले आमचे नगरसेवक, आम्हाला पडलेली मतं, नगरपालिकेत असलेले आमचे नगरसेवक, ह्याची दखल तुम्हाला घ्यावी लागेल. आणि हेच आमच्या पक्षाला आणि श्रेष्ठींना म्हणणं आहे की ही जी वाढलेली ताकद आहे त्याची दखल घेऊन तुम्ही पक्षाच्या कार्यकर्त्याला संधी द्या. मग काय कशा पद्धतीने शेवटचं जर आपण पाहिलं ह्या सगळ्याची म्हणजे कुठे याचा सगळा तिढा कसा सुटेल? कारण की होईल राष्ट्रवादी आणि देवेंद्रजी आणि या महायुतीचे सगळे नेते म्हणून निर्णय करतील. आम्ही आदरणीय आमच्या पक्षाचे अध्यक्ष रवीजी चव्हाण, बावनकुळे साहेब, चंद्रकांत दादा, मुरली अण्णा आणि आफ्टर ऑल देवेंद्रजींना विनंती केली आहे की पार्टीतल्या कार्यकर्त्याला संधी द्या. पक्षश्रेष्ठींकडे म्हणजे हा चेंडू ठेवला तुम्ही. निर्णयच ते करतात आणि आदरणीय देवेंद्रजी जो निर्णय करतील तो आम्हाला सगळ्यांना. आणि या सगळ्यामध्ये हा प्रश्न मला विचारायचा ना, मी सगळीकडे किंवा मीच म्हणण्यापेक्षा सगळ्याच मीडियामध्ये अशा बातम्या आहेत की गणेश बिडकर सुद्धा या सगळ्यामध्ये इच्छुक आहेत. तर ह्या सगळ्याचं काय? राजकीय कार्यकर्त्याला निवडणूक लढायचीच असते. तो निवडणूक लढण्यासाठी रोज काम करत असतो आणि तशी ती निवडणूक लढायची माझी इच्छा आहे. पार्टीने संधी दिली. कार्यकर्त्यांची की तुमची स्वतःची पण इच्छा? कार्यकर्त्यांची, माझी, पक्षाच्या सगळ्या केडरची इच्छा आहे. माझी तर आहे इच्छा. पक्ष जो निर्णय करेल तो अंतिम असेल माझ्यासाठी. अशा पद्धतीने पुण्याच्या या जागेसाठी भाजप आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांनी आपली ताकद पणाला लावली आहे. गणेश बिडकर यांनी 333चा चक्रव्यूह रचून भाजपचा दावा हा मजबूत केलाय, तर राष्ट्रवादी आपल्या जुन्या बालेकिल्ल्यासाठी लढत राहतीये. शेवटी हा तिढा आकड्यांपेक्षा राजकीय तडजोडीवर सुटण्याची शक्यता जास्त दिसतीये. जर भाजपने पुण्याची जागा आग्रहास्तव घेतली तर कदाचित ठाण्याची किंवा इतर जिल्ह्याची एखादी जागा त्यांना सोडावी लागू शकते असं सुद्धा
बोललं जात आहे. पण आता पुण्याच्या जागेचा चेंडू बिडकरांनी पक्षश्रेष्ठींकडे टोलावल्याचं दिसतंय. मात्र तुमच्या मते पुण्याचा हा नंबर गेम कोण जिंकेल? भाजपचा 333चा दावा यशस्वी ठरणार की राष्ट्रवादी आपला गड राखणार? कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि ऑड इव्हनला सबस्क्राईब करायला विसरू नका.